नमस्कार शेतकरी बंधूंनो, महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगावमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सोमनाथ जोकारे राहणार कंदलगाव यांच्या उडीदच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि आपल्याकडून जे टॉनिक सॅन्टा आणि अचूक हे वापरलंय त्यातला जे काही रिझल्ट त्यांना जाणवलाय ते आपण त्यांच्याकडून ऐकूया। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं? मी सोमनाथ जोकारे आहे। मोबाईल नंबर सांगा तुमचा? 99 22 33 22 14 माझा मोबाईल नंबर आहे। मी आधी 10 बॅरलचं औषध टोटल 10 एकरचं प्लॉट आहे उडीदचा। ओके। 10 एकर प्लॉट मधलं मी 10 बॅरलचं दुसऱ्या दुकानदारानं आणलं होतं दुकानदाराकडून। ओके। मग माझं प्लॉट चालू फवारणी करत असताना औषध कमी पडले 2 बॅरल। मग मी काय केलं, तात्काळ माझ्याच गावात कंदलगावमध्ये महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र आहे, मग त्यांना फोन केलो। त्यांनी म्हणले हाय म्हणले। मग त्यांनी स्वतःहून मला शेतामध्ये 2 बॅरलचं औषध घेऊन आले। त्यांनी म्हणले हे वापरून बघा। वापरल्यानंतर भरपूर रिझल्ट चांगला आहे, ग्रोथ चांगला आहे आणि फुलं कळी पण भरपूर आहेत आणि त्यात इथं लगेच डिफरन्स कळून येतो। इकडं औषध यांचं मारलेलं आहे, इकडं मी आधी मारलेलं आहे, परंतु इकडं ग्रोथ थोडं कमी आहे त्या पिकाचं। उडीद हे पीक आहे ना, इथं लगेच समजून येतं हे इकडलं वेगळं आणि इकडलं वेगळं आहे। इकडे यांनी दिलेले 2 बॅरल औषध इथपर्यंत मारले 1-1.5 एकर पर्यंत। मग आधी मी मारलेला आहे ना, हे भरपूर मी दुसऱ्या दुकानदाराकडनं आणलो होतो। त्याची ग्रोथ थोडं कमी आहे, त्यांचा रिझल्ट चांगला आहे। मला रिझल्ट त्यांचा आवडलाय आणि 1 नंबर औषध क्वालिटीचं दिलं। अचूक आणि शांटा काय तर तो औषध होता, त्यांनी घेऊन आलेला मला घेऊन आणून दिलेत। धन्यवाद। म्हणजे निर्माण फर्टिलायझर अकोलाचं जे अचूक आणि सॅन्टा जे टॉनिक आहे याचा फरक आपण स्वतः शेतकऱ्याकडून जाणू शकतो। म्हणजे दुसऱ्या कंपनीचं पण त्यांनी इथंच ह्या प्लॉटला मारलेलं आहे। 100% अनुभव आलं। का बरं, मला फवारणी आणलं होतं मी औषध वापरण्यासाठी। माझ्या 10 एकरचं प्लॉट असल्यामुळे 10 बॅरल मध्ये पुरेल म्हणून त्यांनी सांगितलं होतं। ओके। त्यावेळी मला कमी पडलं होतं औषध मारताना, वारा असल्यामुळे थोडं ते औषध प्रमाण जास्त केलं। मग कमी पडल्यावर मी असं मग यांच्या दुकानातनं यांना फोन केल्यावर यांनी घेऊन आले। ओके। यांच्या कृषी केंद्रातून 100% रिझल्ट यांचा चांगला आहे। आपण पाहू शकता म्हणजे दोन्ही प्लॉट मधील जे अंतर आहे ते आपल्याला लगेच एका दिवशी पेरणी आहे असं काय नाही बाबा। सेम पेरलेलं आहे, एका दिवशी पेरणी केलेलं आहे आणि ते एका दिवशी औषध मारलेलं आहे। एका आज सोडून औषध असं का नाही, कमी पडल्यावर लगे यांनी आणून दिले मारले आपण। म्हणजे तुम्ही जे काही 2च बॅरलचं किंवा आपल्याकडून जे वापरलेलं औषध आहे त्याच्याबद्दल तुम्ही 100% समाधानी आहात? समाधानी 100%। आणि जे काही रिझल्ट चांगला आहे, फुल कळी वगैरे चांगलं आहे, म्हणजे चांगलं पण आलेत। फुलाची संख्या पण भरपूर आहे, शेंडापर्यंत फुलं आहेत। म्हणजे असं नाही की बाबा वाढ जास्त झाली म्हणलं तरी वरती का नाही, वाढ झाले ते वाढ झाल्यामुळे पण शेंड्यापर्यंत फुलकळी लागलेली आहे, काय अडचण नाही। म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? बाकीच्या शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं, हे योग्य आहे। आणि उत्पन्न आता बघू, आता उत्पन्न निघाल्यावर काय होईल, पण 100% सध्याला तर रिझल्ट 1 नंबर आहे। का बरं, उत्पन्न पण निघणारच आहे, कारण सांगतो तर त्याची कळी आणि फुलं म्हणजे भरपूर, मादी कळ्यांची संख्या जर आपण बघितली तर भरपूर आहे, काय अडचण नाहीये। चालेल, धन्यवाद। 100% रिझल्ट 1 नंबर मला तर आवडला आहे। ओके, धन्यवाद। ओके, धन्यवाद।